नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनलमध्ये। मित्रांनो, पती पत्नीचं नातं हे एका नाजूक धाग्याने बांधलेलं असतं, ज्यामध्ये एक छोटीशी चूक ही दुरावा निर्माण करू शकते। कोणत्याही नात्यात एकमेकांची काळजी घेणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। अनेक जण त्याचा पार्टनरही त्यांचा आदर करत नाही। काही वेळा नात्यात गैरसमज निर्माण होतात। गैरसमज मोठा असो वा छोटा, त्यामुळे दोन व्यक्तींमधील अंतर वाढते। कधीकधी हे छोटे छोटे गैरसमज तुमचे नाते तुटण्यास कारणीभूत ठरत असतात। चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी। नात्यात मुलींकडून अशा काही चुका होतात ज्यामुळे नाते तुटू शकते। चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी। मित्रांनो, पुढील माहिती आवडली तर नक्की लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कोणत्याही नात्यात संवाद फार महत्त्वाचा असतो। तुमच्या मनातील गोष्टी तुम्ही तुमच्या जोडीदाराला सांगितल्या नाही तर त्या गोष्टींचा परिणाम तुमच्या नात्यावर होतो। पती जेव्हा आपल्या पत्नीचा प्रत्येक मुद्द्यांवर वाद घालू लागतो तेव्हा तिचा आदर करणे सोडून देतो। अधूनमधून वाद होणे हे सामान्य आहे, पण जेव्हा हे रोजचेच होऊ लागते तेव्हा पती पत्नीमध्ये दुरावा निर्माण होऊ लागतो। त्यामुळे तुमच्या नात्यातील संवाद संपवू देऊ नका। यामुळे तुमच्या वेळोवेळी तुमच्या जोडीदारासोबत संवाद साधा। अनेक वेळा गोष्टी समजून न घेतल्याने नात्यात दुरावा निर्माण होतो। अनेकदा पती पत्नीमध्ये दुरावा निर्माण होतो जेव्हा दोघांपैकी कोणीतरी दुसऱ्यांच्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढू लागतो। विशेषतः जेव्हा पत्नी पतीचे म्हणणे समजून घेण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करू लागते, तेव्हा नवराही तिचा आदर करणे सोडून देतो। जेव्हा पती पत्नीचा आदर करत नाही तेव्हा तो पत्नीचा आदर करणे थांबवत असतो। कुटुंब आणि मित्रांसमोर ती त्यांचा अपमान करते। तुमचीही अशी चूक होत असेल तर आजच तुमची सवय बदला, पण भविष्यात तुम्ही दोघं वेगळे होऊ शकता। यामुळे खास करून रागांच्या भरात असताना एकमेकांचा आदर करा। यामुळे तुमचं नातं चांगलं होण्यास मदत होईल। अनेक वेळा नात्यातील प्रेम कमी होते, पण एकमेकांचा आदर कधीच कमी होत नाही। त्यामुळे माणूस आणि एकमेकांचे चांगले मित्र म्हणून एकमेकांसोबत राहिलात तर तुमचं नातं टिकून राहण्यास मदत होतो। नात्यात प्रेम टिकून राहावे ही जबाबदारी पती पत्नी दोघांची आहे। जोडीदाराचे म्हणणे दोघांनीही समजून घेतलं पाहिजे। त्यांच्यासोबत वेळ घालवता आलं पाहिजे। पण अशा परिस्थितीत पती आपल्या पत्नीचा आदर करणे थांबवतो जेव्हा त्यांची पत्नी प्रत्येक मुद्द्यांवर आपले मत टाळू लागते आणि तिच्या इच्छेनुसार पतीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करते। कधीकधी समोरच्या व्यक्तींच्या भावना देखील समजून घेण्याचा प्रयत्न करा। यामुळे तुमचे नाते चांगले होण्यास मदत होईल। पती पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ लागतो जेव्हा पत्नी आपल्या पतीबद्दल छोट्या छोट्या गोष्टींवर संशय घेऊ लागते, त्यांना कुठेही एकटं राहू देत नाही। अशा परिस्थितीत पती इच्छा नसतानाही पत्नीचा आदर करत नाहीत। असं म्हणतात ना, संशयाचा किडा एकदा डोक्यात गेला की त्यावर कोणताही इलाज करता येत नाही। त्यामुळे तुमच्या नात्यातील संशय संपवून टाका। यामुळे तुमचं नातं दीर्घकाळ टिकण्यास मदत होईल। मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।